गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय थिंक शनिवारी आपण जो लेक्चर तुमचं घेतलं, जे सेशन आपण घेतलं स्मिता मॅडमचं, राईट, स्मिता गुमास्ते मॅडम यांचं जे सेशन घेतलं, त्या सेशनमध्ये भरपूर काही गोष्टी अशा सांगितल्या गेल्या. कदाचित या गोष्टी तुम्हाला माहीत असतात, कदाचित या गोष्टी तुम्हाला कदाचित म्हणजे नक्कीच या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण एक मिनिट, थोडासा साऊंड येतो आतमध्ये. ओके, तर यामधल्या भरपूर अशा गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या गेल्या, त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या असं नव्हतं की बाबा ही गोष्ट आम्हाला माहीत नाही आहे आणि या मॅडमनी आम्हाला सांगितलं, असं नसतं. भरपूर गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना, सगळ्या लोकांना माहीत असतं. पण हे काय होतं, रिअलाईज होत नाही. म्हणजे कसं, आता अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली, द्रोणाचार्य आहे, शिकवली म्हणजे धनुष्यबाण चालवायला शिकवलं आणि ती कला सुंदररित्या कशी अवगत करू शकतो आपण, त्यासाठी तुम्ही काय काय करायला हवं ते त्यांना शिकवलं, बरोबर की नाही. दुसरी गोष्ट, अर्जुनासोबत कोण कोण होतं, आणखीन त्याच्याबरोबर होते शिकणारे, बरोबर की नाही. पण अर्जुनच एकदम जबरदस्त असा धनुर्धर म्हणतात त्याला, का झाला तो, शिक्षणाबरोबरच त्याच्या आतले काही गुणधर्म होते, ते गुणधर्म आणि शिक्षण असं मिळून तो धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ झाला. दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे अर्जुनाचं नशीब, त्याला द्रोणाचार्यासारखे गुरु मिळाले. एकलव्याबद्दल ऐकलं का तुम्ही? जिथं मला आता आठवत आहे, कारण हे 35-40 वर्षापूर्वी शाळेत ऐकलेलं, की त्यांनी द्रोणाचार्यांचा पुतळा बनवलेला आणि तो पुतळा बनवून त्यांना आपलं गुरु मानून त्यानं धनुर्विद्या शिकली, एकलव्य. आणि त्यानंतर जे काही झालं ते तुम्ही तुमच्या पालकांच्याकडनं ऐका किंवा शिक्षकांना विचारा. श्रेष्ठ एकलव्य का? अर्जुन तर श्रेष्ठ आहेच, कारण त्यानं, तुम्ही पाहिलं असेल, हे जे एक फार मोठं एक पुराण आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीने या लोकांनी आपल्या सत्य, आदर, आईवडील, धर्म या गोष्टीसाठी किती लढले ते, स्वतः किती त्यांनी कष्ट सहन केले, हे त्याच्यामध्ये दाखवतात. आणि माणूस कसा जगामध्ये राहावा, हे जे प्रत्येक धर्मग्रंथ जे आहेत ना, जे काही धर्मग्रंथ आहेत, पोथी पुराणं आहेत, काही अशा कथा वगैरे पण सांगितल्या जातात, ह्या सगळ्या माणसाच्या चांगल्या कार्यासाठी आहेत. त्यांनी चांगले काम करावे यासाठी असतं. त्यातनं बोध घ्यायला पाहिजे. नुसतंच ऐकून ए रे माझ्या मागल्या असं करून चालत नाही. हे सांगायचं तुम्हाला तात्पर्य असं आहे की एकलव्य यानं पण शिकलं, त्याला गुरुजी नाही भेटले, त्याला गुरु नाही भेटले, पण त्याच्यामध्ये शिकायची जिद्द होती आणि तो शिकला. अर्जुन सगळ्यात मोठा धनुर्धर त्यांच्यामध्ये झाला का? शिक्षकांचं शिक्षण आणि स्वतःमधले गुणधर्म किंवा इच्छाशक्ती, ह्या सगळ्यांचं मिश्रण तो असतो. एक चांगला अष्टपैलुत्व जे माणसामध्ये येतं ते त्याच्या स्वतःच्या गुणधर्मामुळे येतं. आणि काल मॅडमने तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की हे जे तुमच्यातले गुणधर्म आहेत ते त्यांनी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की तुम्ही असं राहिलं पाहिजे, तुम्ही असं केलं पाहिजे. आणि हे तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला शिकायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला दाखवलं गेलं की तुमच्यातलं हे जे आहे ते बाहेर काढा.
आता हात मिळवणं कसं एखाद्याशी, शेक हँड जेव्हा करतो किंवा नमस्कार करतो, ती पण एक पद्धत आहे. नमस्कार करताना आपला चेहरा कसा असावा, आपली मान कशी असावी, याच्यावरनं माणसाचं व्यक्तिमत्व दिसून येतं. आणि व्यक्तिमत्व निखारण्यासाठीच तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्यामध्ये आत्मसात व्हायला हव्यात. कळलं? तुम्हाला यायला पाहिजे आणि त्यासाठी ते सेशन होतं. आता तुम्हाला आज एक सांगणार आहे ती गोष्ट, ती म्हणजे अशी की येणाऱ्या शनिवारी किंवा त्याच्यानंतरचा शनिवार यामध्ये इफेक्टिव्ह पॅरेंटिंग याच्या अंतर्गत एक अर्धा ते पाऊण तासाचं लेक्चर होईल. त्याच्यामध्ये मी साधारणतः 2000 मुलांना शिकवतो मी माझ्या इंजिनिअरिंगच्या दिवसापासून. पण नंतर 2014 जेव्हा मी खरोखर मुलांना 1-to-1 कोचिंग किंवा अशा सिलेक्टेड मुलांच्यावरती काम करायला लागलो, त्यावेळी मला हे कळलं की काही गोष्टी आहेत ज्या मुलाला शिक्षणामध्ये एक अतिउत्कृष्ट रिझल्ट अचीव करण्यासाठी मदत करतात. कुठल्या गोष्टी आहेत त्या, आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे इफेक्टिव्ह पॅरेंटिंग. आता इफेक्टिव्ह पॅरेंटिंग म्हणजे काय? इथं मला हे सांगायचं नाही की आई वडिलांनी आपल्या मुलांशी कसं वागावं, काय माझं त्याच्याशी काहीही कर्तव्य किंवा संबंध आत्ता ह्या घटकेला नाही आहे. जेव्हा ह्या शिक्षणामध्ये आईबाबांचा काय रोल असावा. आता फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी पूर्वीचे पालक एवढे शिकलेले नव्हते. आता आमचे पालकमध्ये माझे आईबाबा, त्याच्यामधले माझे आईबाबा काय एवढे जास्त काही प्रचंड शिकले नव्हते, पण त्यावेळी 7वी 8वी जरी पास झालं तरी सरकारी नोकऱ्या मिळत होत्या. तर पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व होतं. म्हणून आज माझे बंधू वगैरे आम्ही शिकलो, बहिणी वगैरे, आणि आमची मुलं पण आज सुंदर शिकतात, कारण शिक्षणाचं महत्त्व वाढत गेलं. पुढं काय होणार याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही आहे. आपल्याला एक उत्कृष्ट शिक्षण घ्यायचं आहे आणि उत्कृष्ट विद्यार्थी बनायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी जे काही लागणारं साधन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं साधन आहे पालकांचा जो रोल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्यावरतीच काही स्लाइड्स वगैरे आम्ही बनवलेले आहेत इफेक्टिव्ह पॅरेंटिंगमध्ये, फक्त एज्युकेशनच्या संदर्भात, बाकी काहीही विषयाचा. कारण एखाद्या पालकाला कशा पद्धतीनं आपल्या मुलाला हे करावं, ग्रूमिंग करावं, याच्याबद्दल मी सांगण्याइतपत अजून मी पण इतका काही परिपक्व पालक नाही आहे, प्रयत्नशील आहे. मान्य केलं पाहिजे, कारण प्रत्येक जणांना ज्यावेळी माणूस म्हणतो मी सर्वश्रेष्ठ, मला सगळं माहीत आहे, त्यावेळी त्याची प्रगती खुंटते, त्याची प्रगती थांबते, आणि जो थांबला तो संपला. सगळ्यात मोठा शब्द आयुष्यामध्ये कोरून ठेवा, ॲक्सेप्टन्स. एखादी चांगली गोष्ट जर तुमच्या समोर आली, एखादा चांगला सल्ला तुमच्या समोर आला, मित्र असू दे, लहान कोणी असू दे, मोठं कोणी असू दे, शिक्षक असू दे, त्याला विचार करणं आणि आपल्या आयुष्याच्या भल्यासाठी त्याचा वापर करणं, याला म्हणतात ॲक्सेप्टन्स. तू काय मला सांगणार? आणि ह्याच गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे. आता मला ज्यावेळी मी माझ्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये गेलो, मी सांगलीपासून त्या शहरामध्ये, मोठ्या एका शहरामध्ये गेलो, भरपूर काही माझ्यामध्ये प्रॉब्लेम होते. ज्या मॅडमनी तुम्हाला सांगितले त्यातले 99% प्रॉब्लेम माझ्याबरोबर होते. आणि मला माहीत आहे, म्हणूनच मी त्यांना म्हटलं की ह्या गोष्टीवरती माझ्या मुलांना आत्ताच मार्गदर्शन द्या. कदाचित मी तुम्हाला सुरुवाती पण सांगितलं की ज्या पोस्टवरती लोकांना पोचायला 2, 3, 4, 5 वर्ष लागली, तिथं पोचायला मला 10 वर्ष लागली आयुष्याची. बरोबर की नाही? तर 10 नाही, 12 ते 13 वर्ष लागली की मी त्यावेळी एका कंपनीचा मी इंटरनॅशनल सेल्स हेड होतो. म्हणजे जागतिक क्षेत्रावरती मी त्यांचा बिझनेस बघायचो.
फार मोठी कंपनी नव्हती, पण त्यांचं काम खूप मोठं, म्हणजे आय थिंक इंडियामध्ये काही मोजक्या किंवा एखादी कंपनी असेल ती जे ते बनवत होती सॅटेलाईट कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये. तर तिथं काम करताना त्यावेळी आम्ही परिपक्व होतो त्या फील्डमध्ये. ॲज अ ह्युमन म्हणून नाही, ॲज अ माणूस म्हणून आपण कधीच परिपक्व किंवा संपूर्णपणे तयार, त्याला काय म्हणतात, पुरुषोत्तम बनू शकत नाही आपण. पुरुषोत्तम बनण्यासाठी वेळ लागतो, खूप वेळ लागतो. घटकाला शिकावं लागतं प्रत्येक वेळी तुमच्या म्हणणं. आणि तुम्ही जर शिकत आणि बोध कुठल्या गोष्टीतनं नाही घेत गेलात तर अडचण निर्माण होते मित्रांनो. हेच सांगायचं होतं. आणि पुढच्या शनिवारी किंवा त्याच्या शनिवारी मी तुम्हाला गुरुवारी किंवा शुक्रवारी याच्याबद्दल अनाऊन्समेंट करेन, इफेक्टिव्ह पॅरेंटिंग. कारण मी विद्यार्थ्यांना इथून शिकवतो आहे, मला पालकांचं सहकार्य पाहिजे. कारण मी तुम्हाला जसं म्हटलं की हाती घ्याल ते तडीच न्या, हे आम्ही बापटबाल शाळेमध्ये शिकलो आहे. आणि ते तडीच न्यायसाठी आम्हाला पालकांच्या मदतीची गरज लागेल. कारण हा एवढा विचार का करतोय मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे आता व्हॉट्सअपवरती जवळजवळ 140 मुलं संपर्कात आहेत. आणि ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही असे विद्यार्थी मेसेजिंगवरती पण आहेत. ते कधी कधी कॉल करतात आणि मी त्यांचा कॉल उचलतो. कारण त्यांना माझ्याशी कम्युनिकेशन करायसाठी मेसेजिंगवरती एवढं करता येत नाही जेवढं व्हॉट्सअपवरती आपण सहजरित्या करू शकतो. तर ते करू शकत नाही आहेत. तर असे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे मी फोन नक्कीच उचलतो. आणि हे करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट एक तुम्हाला सांगायची म्हणजे की तुम्ही जे अभ्यास करता, तुम्ही ज्या पद्धतीने मला कॉल करता आणि मेसेज करता, यातनं मला इतकं छान वाटायला लागलं की आता माझ्याकडे जी 130-140 मुलं आहेत याच्यामध्ये मला एखाद्या विद्यार्थीचा डाऊट येतो, विद्यार्थिनीचा डाऊट येतो. मग मी तिला फोन करतो, तुझं हस्ताक्षर पाठव. मग ती मला हस्ताक्षर पाठवते. मग त्याच्यावरनं मला आकलन होतं की ही मुलगी शिक्षणामध्ये कुठल्या स्टेजला आहे. मग नक्की तिचं मी म्हणतो तुझं मार्क किती ग किंवा किती रे, ते सर मला 90%. आणि हे मला कळतं बाळांनो. एक बॉडी लँग्वेज असते ना, तसं तुमचं तुम्ही ज्या पद्धतीनं मला एखाद्याशी क्वेश्चन्स वगैरे फटफट येतात किंवा ज्या पद्धतीनं तुमचं माझ्याशी कम्युनिकेशन स्टार्ट होतं त्यावेळेस मला कळतं की ह्या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी आहे, ह्याला कदाचित आपण कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये असतं, पण असं एक आतनं इन्स्टिंक्ट होतं की बाबा, म्हणजे असं एक सिग्नल येतो की बाबा ह्याच्याशी बोल एकदा. आणि ज्यावेळी मी त्यावेळी बोलतो त्या विद्यार्थ्याला नक्कीच, आणि प्रत्येक विद्यार्थी 90, 95, 88, 92, 93 सगळे असे विद्यार्थी आहेत. याचा अर्थ काय माहिती आहे मॅडम, तुम्ही जे कोणी माझ्या संपर्कात आहात खरोखरच तुम्ही सिन्सिअर आहात. आणि तुमच्या अभ्यासामध्ये ज्या पद्धतीनं माझा थोडाफार सहभाग राहील त्या पद्धतीनं थोडंसं पालकांच्या करून तुम्हाला जर सपोर्ट मिळाला, काही नाही, त्याला काही पैसे बिसे काही लागत नाही, थोडाफार सपोर्टची आवश्यकता आहे. आणि तो जर तुम्हाला मिळाला, यू विल रॉक ऑल, यू विल बी एक्सलंट इन युअर स्टडीज. परत सांगतोय, विद्यार्थी मला खूप फोन करतात. मी सकाळी खूप बिझी असतो, साधारणतः 9 वाजल्यापासून माझं काम चालू असतं, शिक्षणाचंच असतं, काही माझं ऑफिस असतं त्याचं काम असतं. तर मी कदाचित तुमची उत्तरं देऊ शकत नाही बाळांनो. मला मेसेज करत जा तुम्ही व्हॉट्सअपवर, पट मेसेज करत जावा. मी कुठंही ज्यावेळी अशा ठिकाणी असतो की जिथं माझं ऑफिसचं काम नसतं किंवा शिक्षणाचं काम नसतं, त्या ठिकाणी मी बघू शकतो, कदाचित जेवताना पाहू शकतो, बरोबर. सो यू कीप ऑन सेंडिंग मी द व्हॉट्सअप, आय विल डेफिनेटली रिप्लाय. आणि सगळ्या तुमच्या क्वेरीज मी पूर्ण करणार. आता मला फोन येतात, काय फोन येतात की सर मला ग्रॅव्हिटेशनच्या नोट्स हवेत, सर मला हे पुस्तकातलं पाहिजे, सर मला ह्या गोष्टी हवेत. अशा प्रत्येक वेळी मला कॉल वगैरे येतात. मग त्यावेळी मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी देणार, सगळं तुम्हाला देईन. मी तुम्हाला संपूर्णरित्या मदत करेन. कारण कसं आहे, नोट्स काढणं किंवा नोट्स काही आहेत, काही नाही आहेत, मग त्याला परत मला चेक करायला लागणार. असंच मी तुम्हाला आंधळेपणानं पाठवू शकत नाही, चेक करायला वेळ लागतो, 1-2 तास जातात. मी आता पिरियॉडिक टेबलच्या नोट्स काही विद्यार्थ्यांना पाठवलेत की एकदा चेक करा सगळं बरोबर आहे का म्हणून, पुस्तकात पहा तुम्ही, आणि मग आपण सगळ्या नंतरनं पाठवू.
कारण मला तो वेळ नाही आहे. तर मी एक सिस्टम करण्याचा प्रयत्न करतो जिथं ह्या गोष्टी पण तुम्हाला, अजून आपली शाळा, अजून आपल्या परीक्षेला खूप वेळ आहे. तर एक 15-20 दिवसामध्ये मी ह्या गोष्टींचा प्रयत्न आहे की तुमच्यासाठी एक सेटअप बनवीन. त्या सेटअपच्या माध्यमातून तुम्ही कम्युनिकेट करू शकता आणि ते तुम्हाला संपूर्ण होऊन जाईल. नोट्स तुमच्या म्हणा किंवा तुमचे प्रश्नोत्तरं, वर्कशीट्स वगैरे सगळं तुम्हाला कम्युनिकेट होत जाईल. चला, आता आपण 11:54 झाले, आपण स्टार्ट करूया. आता आपण केमिकल रिॲक्शन्स, केमिकल इक्वेशन्स, रिॲक्शन्स किंवा केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स या बेसिक चॅप्टरजवळ आपण होतो. आणि याच्यामध्ये आपण एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक हे पण आपण केलेलं आहे, बरोबर. आपण कुठल्या कुठल्या रिॲक्शन पाहिल्या? सगळ्यात पहिली रिॲक्शन आपण पाहिली कॉम्बिनेशन रिॲक्शन. ज्यावेळी कार्बन, ऑक्सिजन दे युनाईट, दे फॉर्म CO2. कशा पद्धतीनं युनाईट होतं, कुठल्या पद्धतीची जी रिॲक्शन आहे ते पुस्तकात आहे आणि आपण डिस्कस केलं. कोल जेव्हा बर्न होतं तेव्हा CO2 फॉर्म होतो, तो C+O2 इज CO2. So it's a combination reaction and it is a exothermic reaction. कोळसा जाळून बघा, तुम्हाला काय मिळतं? हीट मिळते. सो इट इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन, व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं तुम्हाला माहिती आहे? कॅल्शियम ऑक्साईड. तुम्ही ते कॅल्शियम कार्बोनेटपेक्षा हां, ती पण रिॲक्शन तुम्ही करू शकता. तुमच्या पुस्तकात आहे की नाही मला शंका आहे त्याची. त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये कॅल्शियम ऑक्साईडची, कॅल्शियम ऑक्साईड, बरोबर ना, एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये ते असेल पहा. ज्यावेळी हीट बाहेर येते त्यामधले रिॲक्शनमध्ये कॅल्शियम ऑक्साईड असेल. हो, कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O बिकम CaOH ट्वाईस प्लस हीट. लिहून घ्या, कारण एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक आपण असा टॉपिक म्हणून लर्न नाही केला. प्रत्येक वेळी रिॲक्शनच्या दरम्यानच आपण ह्याच्याबद्दल बोललो आहे. सो राईट डाऊन एक्झोथर्मिक, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. सर्वच्या सर्व चॅप्टर्स आणि लेसन्स यूट्यूबवरती मी तुम्हाला लिंक नेहमी पाठवतो आहे. साधारणतः 97 ते 98 विद्यार्थी पाहत आहेत पण रिपीट. ते छान गोष्ट आहे. तर ते तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा ज्यांच्याकडं, कारण एका गावातून मला फोन आला होता, तिथं DTH खूप आहेत. तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी मला आणखीन एक प्लॅटफॉर्म, कारण अशा विद्यार्थ्यांना मी टी व्हीवरती घेऊ शकत नाही. टी व्हीवरती जर मी जास्त विद्यार्थ्यांना इथं दिलं तर डिस्टर्बन्सेस वगैरे येण्याची शक्यता असते. म्हणून एक वेगळी सिस्टम मला बनवावी लागेल ज्याच्या माध्यमातून हेच लेक्चर लाईव्ह त्यांच्यापर्यंत वेगळ्या याच्यावरनं पोहोचतील. तर ती सिस्टम मी करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि लवकर करेन. त्यावेळी माझ्यामध्ये मी खूप लोकांना झूमवरनं त्याच्यामध्ये ॲडमिशन दिलं जाईल. पण त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही संपर्क कराल तर ते मी तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवेन, ते कशा पद्धतीचं आहे, काय आहेत. आणि जिथं जिथं DTH किंवा लाईट आहे, लाईटचा प्रॉब्लेम असतो किंवा DTH आहेत त्या लोकांच्यासाठी पण आहेत. पण शक्यतो केबल TV आपल्या जवळपास असतील, आपल्या केबल ऑपरेटरांना फोन करा. तुम्हाला जर केबल TV तुमच्या घरी नसेल तर मला सांगा. मी माझ्या सहकारी धनेश शेट्टी यांना सांगून, त्यांचे जे सहकारी तिथं आहेत व्यक्ती, इंजिनियर्स वगैरे, त्यांना सांगून केबल TV प्रोव्हाइड करेन मी तुम्हाला, सांगेन त्यांना. तर एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन नोट्स तुम्ही बनवायचे आहेत, नोट्स मी नाही बनवणार. एक्झोथर्मिक रिॲक्शन मी देईन, त्यावेळी तुम्ही चेक करून पहा. एक्झोथर्मिक रिॲक्शन, heat is given out, heat is given out. सिम्पल पॉइंट, जास्त काही लिहायची आवश्यकता नाही. पण याला जर तुम्ही सेंटेन्सच्या स्वरूपात कसं लिहाल? द रिॲक्शन इन विच हीट एनर्जी इज गिवन आउट इज एक्झोथर्मिक. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं होतं पहा. कॅल्शियम ऑक्साईड जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकता, कॅल्शियम ऑक्साईड
दिस इज सॉलिड असं लिहा. दिस इज H2O, दिस इज ऑलवेज लिक्विड. मी रिॲक्शन फार काळजीपूर्वक बघून लिहितोय. त्यांनी काय काय जे तुम्हाला दिले ते असावं म्हणून. OH ट्वाईस. ओके, इथं लिहा ॲक्वियस आणि प्लस हीट. का ही लिहिली रिॲक्शन मी तुम्हाला? प्लस हीटचा अर्थ हीट इज गिवन आउट असं दाखवतात. प्लस हीट. तुम्हाला हे जरी लिहायचं नसेल तुम्ही ब्रॅकेटमध्ये HEAT पण लिहू शकता. मोर जितकं जास्त तुम्ही एक्सप्लेन कराल एखाद्या गोष्टीला तेवढं टीचर्सना आवडेल, पण त्याच्यामध्ये असं म्हणजे इसेसारखं नसावं. टू द पॉईंट एक्सप्लेनेशन असावं, टू द पॉईंट इन्फॉर्मेशन असावी. एक्झोथर्मिक रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट म्हणून हे तुम्ही छोटंसं रिॲक्शन दाखवली आणि इथं तुम्हाला हीट दाखवलं गेलं. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट काय आहे, यू हॅव टू गिव्ह लिटल बिट एक्सप्लेनेशन ऑफ धिस, बिकॉज हे तुम्हाला रिॲक्शन कधी दे आस्क इन सेंटेन्सेस ज्या पद्धतीने वन लायनर, टू लायनर क्वेश्चन्स असतात, कदाचित त्याच्यामध्ये विचारू शकतील. आणि ते असे विचारतील की व्हॉट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन, गिव्ह वन एक्झाम्पल. दॅट टाइम यू शुड राईट डाऊन एक्झोथर्मिक रिॲक्शन इज अ रिॲक्शन इन विच while a reactant reacts to form product, heat is given out. When reactants react to form a product or products, heat is given out. Okay. सेकंड गोष्ट, आणि कुठल्या प्रकारची रिॲक्शन ही होऊ शकते बघा. दोन्ही एकत्र मिळून काय बनलंय पहा. सो व्हॉट काइंड ऑफ रिॲक्शन इट शुड बी, हा पण विचार करा. एंडोथर्मिक रिॲक्शन. आता एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे हीट इज टेकन इन रिॲक्शन. एंडो हीट घेतली जाते. कन्वर्जन ऑफ आईस इनटू इट्स लिक्विड, दॅट वॉटर इज अगेन अ एंडोथर्मिक रिॲक्शन. जिथं जिथं तुम्हाला कूल वाटतं ना ती रिॲक्शन. आता अल्कोहोल वगैरे जेव्हा तुमच्या हातामध्ये पडतं बघा, आय थिंक ॲसिटोन किंवा अल्कोहोल नेल पॉलिश रिमूव्हर वगैरे थंड लागतं बघा तुमच्या हाताने. इट टेक्स हीट टू इव्हॅपोरेट. म्हणजे त्याचं इव्हॅपोरेशन होतं, ते निघून जातं पटकन. तुमच्या अंगातली हीट घेऊन ज्या ठिकाणी तुम्ही त्याला ठेवलं आहे त्या ठिकाणची हीट घेऊन ते निघून जातं. म्हणून आपण म्हणतो ना, अरे वा काय गार लागते. दॅट इज द रिझन बिहाइंड इट. ओके. इट टेक्स आउट हीट फ्रॉम दॅट पोर्शन ऑफ युअर बॉडी. म्हणजे हातावरती ठेवलं तर हातावरती ठेवल्यावर मानेला काही थंड लागत नाही ना, अगेन इट तेवढ्याच पोर्शनला ते थंड लागतं. सो इट इज अ एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शनसाठी त्यांनी ही रिॲक्शन दिली. तो राईट डाऊन एंडोथर्मिक रिॲक्शन. ज्या पद्धतीने एक्झोथर्मिक रिॲक्शन लिहिले त्या पद्धतीने एंडोथर्मिक रिॲक्शन लिहा. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या शाळा वगैरे चालू झाल्या असतील किंवा शाळेंचे ऑनलाईन लेक्चर चालू असतील त्यांनी मला सांगा त्यांचे टायमिंग्स वगैरे काय आहेत. आपण रिपीट करतोच आहे. एक सेकंद, एक विद्यार्थिनीचा बार फोन येतोय. मेसेज पाठवा बाळांनो. मी मेसेज बघीन तुमचं शिकवता शिकवता डिस्टर्ब होतं खूप. अच्छा, गायत्रीचा मेसेज येतोय नीट आवाज येत नाही म्हणून. श्रुती जरा तुम्हाला सांगू शकशील का बाळा कुठं आवाज येतो का नाही तुझ्याकडे? गायत्री तुझं गाव कुठलं बाळा? मेसेज कर पटकन. अच्छा, आटपाडी. ओके, बघतो हां बाळा, थांब जरा मी. आणि तुम्हाला येईल यूट्यूबवरती, तुला ते लेक्चर येतीलच, पण बघतो मी. अच्छा, खरसुंडी का बाळा? ठीक आहे. आणि वेदाश्री आवाज व्यवस्थित येतोय का सांग मला कराडमध्ये? हां श्रुती, आवाज आहे बाळा व्यवस्थित? हॅलो हॅलो, मेसेज कर मला श्रुती. आवाज येत नाही, मेसेज कर. तर ठीक आहे. आय थिंक
या सगळीकडं आवाज वगैरे आहे व्यवस्थित. तर गायत्री बाळा तू जरा तुझ्या ठिकाणी बघ. हो, कराडमध्ये पण आवाज व्यवस्थित आहे, मिरजेपणे पण आहे. तर तू जरा तुझ्या तिथं जे खरसुंडीमध्ये तुमच्याकडं जे लोक आहेत, कदाचित वादळ वाऱ्यामुळं पावसामुळं लाईनमध्ये वगैरे इश्यू असतो, ठीक आहे, त्यावेळी हा प्रॉब्लेम होतो. पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुला तुझ्या मोबाईलवरती यू विल रिसीव यूट्यूब लिंक ऑफ धिस चॅप्टर. अजिबात मी काहीही एडिट करत नाही, आहे तसं लेक्चर मी तुम्हाला पाठवून देतो. त्यामुळं काही काळजी करायची आवश्यकता नाही. जितकं होईल फळ्यावरचं लिहून घ्या आत्ता, आणि लेक्चर नंतर तुम्ही ऑडिओमध्ये ऐकू शकता यूट्यूबवरती. छान. तर कराडमध्ये पण, मिरजमध्ये पण आणि इतर ठिकाणी पण सगळीकडं बऱ्यापैकी आवाज वगैरे व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर गायत्री बाळा जरा तू तुझ्या ठिकाणी बघ. ओके, चला ध्यान. सो एंडोथर्मिक रिॲक्शन. आता एंडोथर्मिक रिॲक्शन, एक्झो heat is given out, endo inside. So here you need to provide heat. You need to provide heat for reaction to happen. For reaction to happen. आता मला सांगा, आईस तुम्ही जेव्हा हीट करायला सुरू करता, आणि एक ॲक्टिव्हिटी आहे, आपण स्टेट ऑफ मॅटरमध्ये शिकली आहे बहुतेक, मॅटर्समध्ये. आणि वेन यू स्टार्ट हिटिंग द आईस, व्हॉट हॅपन दॅट टाईम? आईस स्टार्ट्स मेल्टिंग. आणि जर तुम्ही थर्मोमीटर धरला, बघा हां, मी तुम्हाला ही रिॲक्शन का सांगतो, तुमच्या पुस्तकात नाही आहे, पण तुम्हाला याच्यामुळे थोडंसं इन्साईट मिळेल, थोडं अंडरस्टँड छान होईल. आता समजा इथं हे एक अशा पद्धतीचं बीकर आहे, ओके, आणि याला समजा इथे एक बर्नरने आपण हीट करायला सुरू केलं आणि ह्याच्यामध्ये आईस ठेवलं, आणि नंतर आपण एक थर्मोमीटर याला असा टच करून ठेवला आईसला. आईसला टच करायचा, बीकरच्या एंडला टच करायचा नाही. आणि हे स्टँड आहे. म्हटलं सर अंतराळीच कसं राहील तो थर्मोमीटर, म्हणून हा स्टँड. राईट. ज्यावेळी तुम्ही हीट करता त्यावेळी तुम्हाला कळेल की थर्मोमीटरचं टेम्परेचर वाढतच नाही आहे. थर्मोमीटर टेम्परेचर डझंट ग्रो ॲट ऑल. मग होतं काय? जी काही हीट आपण सप्लाय करतो ना, ती हीट दिस आईस टेक्स टू कन्वर्ट इनटू लिक्विड. आता एखाद्या वस्तूला तुम्ही हीट करायला चालू केलं की टेम्परेचर वाढत जातं, पण इथं का वाढत नाही? थर्मोमीटर जर पाहिलात तर शून्यावरतीच राहतं ते फॉर सम टाइम. जोपर्यंत संपूर्ण आईस विरघळत नाही तोपर्यंत इट रिमेन्स ऑन झिरो ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड दिस थर्मोमीटर. नाउ व्हॉट इज द रिझन? का टेम्परेचर वाढत नाही? व्हॉट एव्हर द हीट इज गिवन, ice uses that heat to convert into its liquid form, that is water. So to convert ice into its liquid state, that is water, heat is required to be produced. Such reactions are called as endothermic reactions. You need to provide heat for a reaction to happen. आता शब्दामध्ये तुमच्या व्हॉट इज एंडोथर्मिक रिॲक्शन असं विचारलं तर सर्टन रिॲक्शन्स रिक्वायर हीट एनर्जी टू प्रोड्यूस फर्दर और टू हॅपन और टू टेक प्लेस. Such reactions are endothermic reactions. Okay. Next, so exothermic and endothermic is clear. I am giving you one example of endothermic which is in your book. Write down. Calcium carbonate
You can write down this reaction. I will rub this. This you should not draw. Not required. This is for your understanding. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर है. फार सुंदर गाणं, मला फार आवडतं. CaCO3 सॉलिड प्लस हीट असं लिहा, और यू राईट डाऊन हीट. आयदर ऑफ धिस टू, बोथ पण लिहू शकता फॉर बेटर एक्सप्रेशन, फॉर बेटर एक्सप्लेनेशन ऑफ युअर नॉलेज. आपल्याकडे आहे ते दाखवावं. जो दाखवत नाही तो मागं राहतो. CaO, दॅट इज अगेन सॉलिड, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, दॅट इज गॅस स्टेट. आणि जी दाखवा किंवा ॲरो करा. आपण शिकलेलो आहे की कशा पद्धतीनं रिॲक्शन दाखवायची किंवा लिहायची. सो कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड तुमच्या घरामध्ये आहे. हे फरशा तुमच्या आहेत ना घरामध्ये, फरशा टाईल्स, ते व्हेट्रिफाईड टाईल्स वगैरे ते नव्हे, शहाबाजी फरशा वगैरे, कडाप्पा वगैरे, बऱ्यापैकी दॅट इज बऱ्यापैकी घरामध्ये ते असतं. इफ यू हीट, calcium oxide and carbon dioxide is formed, but here it needs heat to be provide heat for reaction to happen. Need to provide heat for reaction to happen. विचारतात, इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या आणि स्वतःच्या शब्दात लिहा. एक्सप्लेनेशन यायला हवं तुम्हाला. कारण फार तुम्हाला कळण्यासारखं सांगतोय मी, हो की नाही. सो यू शुड नो आणि यू शुड एबल टू राईट. नाउ नेक्स्ट प्रोसेस, नेक्स्ट टॉपिक which we are going to study, which we will be studying is rate of reaction. Write down. पाणी पिताना सर कुठे जातात मध्येच निघून, असं म्हणाल. पाणी पिताना बसून प्यावं आणि गट 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 असं पिऊ नये. थोडं 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 एक एक सिप घेऊन प्यावं. त्याचं कारण असं आहे, मेडिकल त्याला फार महत्त्व आहे. आणि मी एक गोष्ट अशी ऐकली की उभं राहून पाणी जर प्यायलात तुम्ही तर गुडघेदुखी वाढते, असं मी ऐकलेलं आहे बरं का. मला त्याच्याबद्दल काही मेडिकली असं काही माहीत नाही, पण चांगली गोष्ट आहे बसून पिणं, घोट घोट करून पिणं, आत्मसात करायला हरकत नाही. मग अशी जो ॲक्सेप्टन्स नावाचा वर्ड तुम्हाला मी सांगितला तो हाच आहे. कुठेही मॉलमध्ये जरी गेलं, कुठेही गेलं, आम्ही ग्लासमध्ये पाणी घेतलं की तिथंच खाली जरा असं बसतो आणि पाणी पितो. चांगले गुणधर्म, चांगल्या गोष्टी जर प्रॅक्टिस करायच्या असतील तर त्याला लाजवाज किंवा असं काही वाटून फायदा नाही. इफ यू आर गेटिंग इन टू द मॉल काइंड ऑफ प्लेस, तिथं जर तुम्ही व्यवस्थित खाली बसून प्या, त्याला काय. और इथं कसं बसून, डोंट बॉदर अबाउट अदर्स, सी व्हॉट बेस्ट यू कॅन डू अँड डोंट बॉदर अदर्स. म्हणजे एखाद्याला आपण डिवचायचं नाही किंवा त्याच्याकडनं डिवचून घ्यायचं नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये राहायचं, हे करायचं की आपण कुठं चुकत नाही ना. आणि प्रिन्सिपलशी निगडीत राहायचं नेहमी. प्रिन्सिपल काय, खरं बोलणं,
खोटं बोलणार आयुष्यात कधीही वर जात नाही बाळांनो. जातो पण ईश्वराकडे त्या व्यक्तीला काही, आपण बघा पूजापाठ करतो तर आपण मनापासून करावं, जगाला दाखवायसाठी करायचं नाही. आणि मला तर असं म्हणतो मी तर माझ्या कधी कधी फेसबुकवरती किंवा माझ्या व्हॉट्सअपचं जे हे असतं, तुम्ही पहा मी व्हॉट्सअपवरती काय लिहित असतो, टॅगलाईन जी असते तिथं मी हे लिहिलं होतं की ईश्वरासमोर उभं राहण्यापूर्वी लायक बना, लायक. IAS एक्झामला जायसाठी, 10वीला एक्झाम द्यायसाठी वर्षभर मेहनत करताना 9वी पास होणं गरजेचं आहे की नाही आहे? 10वीची परीक्षा द्यायला त्याला म्हणतात तुमची एलिजिबिलिटी. तसं ईश्वरासमोर जाऊन थांबण्यासाठी एलिजिबल व्हा, त्याच्या लायक बना. खरं बोलणं, आईवडिलांचा आदर करणं, दिस इज इम्पॉर्टंट. यू बिकम, ज्यावेळी ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रेसिडेन्शियल म्हणजे महत्त्वाची पोस्ट, हा शब्द लिहून घ्या. प्रेसिडेन्शियल किंवा प्रेसिडेन्स, टॉपमोस्ट, एखादं त्याला म्हणतात ना लँडमार्क किंवा बेंचमार्क म्हणतात, लँडमार्क नाही बेंचमार्क सेट केला. या विद्यार्थ्यांनी 99.99 मार्क पाडले आणि एक बेंचमार्क ठेवलाय, बाबा तिथं पोचलं पाहिजे, त्याला म्हणतात इट इज अ बेंचमार्क. लाईक प्रेसिडेन्स मीन्स, आता ज्यावेळी तुम्हाला 10 वाजता फॉर एक्झाम्पल आसिफ सय्यद सरांनी सांगितलं की 11:30 वाजल्यानंतर ते कुणालाही वर्गात घेणार नाहीत, बरोबर. सो द टाइम बिकम्स प्रेसिडेन्स, टाइम्स बिकम ॲट अ प्रेसिडेन्शियल पोझिशन, असा प्रेसिडेन्सचा वापर केला जातो. म्हणजे इंग्लिशवाले तुम्हाला खूप, इंग्लिशचे सर खूप छान सांगतील कारण मला प्रॅक्टिकल त्याचा अनुभव आहे. तर प्रेसिडेन्स म्हणजे एखाद्या सिच्युएशनचं मेन बनणं. आता 10:30ला सर जेव्हा ऑफिस बंद, शाळा बंद करणार, याचा अर्थ 10:30 टायमिंग इज अ प्रेसिडेन्शियल, इट हॅज अ प्रेसिडेन्शियल पोझिशन. अशा पद्धतीनं त्याचा वापर केला जातो. प्रेसिडेन्स म्हणजे अध्यक्ष वगैरे किंवा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती वगैरे आपण जे म्हणतो ते नव्हे, इथं नव्हे, तो वेगळा अर्थ आहे. बिकॉज राष्ट्रपती इज व्हॉट, मेन आहे ना, इट्स अ सुप्रीम ऑफ द नेशन. सो टाइम बिकम्स अ सुप्रीम. And when you respect your parents and when you adopt truth in life, सत्यमेव जयते, सदाचरण हेच जीवन, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. आणि ज्यावेळी तुमच्या आचरणामध्ये सत्य, आईवडिलांचा आदर आणि ॲक्सेप्टन्स फॉर गुड थिंग्स, बाळानो यू बिकम सुप्रीम फॉर द गॉड. ईश्वरासाठी तुम्ही महत्त्वाचे बनता, कारण अशी पण चांगल्या माणसांची त्याला गरज आहे हे देश आणि जग चालवायसाठी. तिडकीनं सांगतोय मी तुम्हाला. आणि ज्यावेळी तुम्ही या गोष्टीचा अंमलात आणाल ना, तुम्हाला कुठं जायची आवश्यकता नाही. देव तुमच्यासाठी असं कान टवकारून बसेल की बाळा काय बोल, तुला हवंय, मी तुझ्यासाठी थांबलेलो आहे. एक आईचं प्रेम आणि असंख्य आईचं प्रेम आहे ते ईश्वर म्हणजे. आणि ते मिळवायसाठी तुम्हाला ह्या साध्या गोष्टी करायच्या आहेत. काय? खरं बोलणं, आई वडिलांचा आदर करणं, प्रेमभाव, प्रेमभाव. छोट्या छोट्या गोष्टी सांगत राहीन, हे तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. त्याचा आयुष्यामध्ये वापर करा बाळांनो. राईट डाऊन रेट ऑफ रिॲक्शन. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक झालं रेट ऑफ रिॲक्शन. आता रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? किती रिॲक्शन स्पीडनं किंवा लवकर होते इज अ रेट ऑफ रिॲक्शन. आता भांडी
गॅसच्या छोट्या गॅसवरती जर तुम्ही चहाचं पातेलं ठेवलं आणि मोठ्या गॅसवरती, गॅस घरी तुमच्या असणारच आहे, छोटे मोठे असे 3-4 त्याला बर्नर असतात, हे जरा मोठं कर ग, असं आई आपल्या मुलीला सांगते. किंवा जो मुलगा किचनमध्ये आईला मदत करतो, जरा मोठं कर रे बाळा गॅस, हो की नाही, आई सांगते. त्यावेळी का मोठं कर म्हणजे काय, त्या चहाचं भांडं जे आहे त्याला लागणारी जी हीट आहे ती हीट वाढवते ती. सो रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीज्ड. चायपत्ती, साखर, दूध याची पण ती रिॲक्शनच होऊन काहीतरी चहा बनतो ना, कसली असू दे, आपल्याला काय करायचं. आणि तो केमिकल चेंज असला पाहिजे का, डेफिनेशन काय म्हणते, परमनंट आहे ते. त्याच्यापासून दूध वेगळं, साखर वेगळी, पाणी वेगळं, चायपत्ती अशी तशी. असं जर झालं असतं तर चहा सगळ्यांनी अशा त्या गाड्या ज्या आहेत ना बस स्टँडवरती वगैरे थांबतात, तिथं चहा झाला वाटून आणा रे बाबा, नाही, पण त्या पावडरपासून कसं बनणार, नाही बनणार, बरोबर, चहा पोटात गेलेला असतो. एनिवेज इट्स नॉट पॉसिबल. पण जर चहा पोटात जायच्या आधी असा चहा जर कपमध्ये दिलाय आणि चला आता आमची साखर यातनं परत द्या, आमची पावडर परत द्या, अरे बहुतेक पावडर जास्त झाली, जरा काढून घे, होतं का, नाही होत. इट्स अ इरिव्हर्सिबल, इट्स अ परमनंट चेंज. सो इट मस्ट बी अ केमिकल चेंज. मग आता हे केमिकल चेंज, चहा जर लवकर करायचा असेल तर गॅस मोठा केला, लवकर शिजायचं असेल तर गॅस जरा मोठा करून ठेव. दॅट इज व्हॉट वी डू, राईट? अँड वेन वी डू ऑल दिस थिंग्स, वी unknowingly working on the rate of reaction. Please understand, we are working on the rate of reaction. So what is rate of reaction? You understand, it is the speed with which a reaction is conducted or happens or processed. Write down, rate of reaction is a speed. आपल्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय, समजेल असं, तुम्ही पुस्तकात बघून त्याची नोट काढा. ओके, स्पीड विथ विच रिॲक्शन टेक्स प्लेस, सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामध्ये फार मोठं असं काय नाही आहे. मग आता स्पीड वाढवायसाठी तुम्ही काय केलं, घरामध्ये चहा लवकर बनवायसाठी काय केलं. मला कोणीतरी विद्यार्थी जास्त फोन करतोय कंटिन्युअसली. माही हेच सांगायचं आहे मला की तुमच्याकडं लाईट नसेल, तुम्हाला व्हिडिओ मिळतील. दुसरी गोष्ट तुम्हाला परत सांगतोय मी, लाईट नसेल तर मी तुम्हाला झूमवरती घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी मला फार मोठा सेटअप करावा लागतोय, तो करणार आहे मी तुमच्या शिक्षणासाठी सगळं करेन. आणि मी तुम्हाला हे पण सांगतोय, अजून 8-10 महिने आहेत. काही चुकलं केलं तर परत घेईन तुमचं मी. सो डोंट वरी अबाउट इट. सो मेसेज करा ना मला, नंतर मी तुमच्या सगळ्या मेसेजचा कॉग्निझन्स घेईन आणि तुम्हाला मी उत्तर देणार. शिकवताना डिस्टर्ब होत आहे बाळा, आणि काळजी पण वाटते की काय एखादा विद्यार्थी असा फोन करतोय, बरोबर की नाही. तर प्लीज करू नका. कारण आता तुम्हाला सांगतो, माझ्या आईबापांना मी सांगून ठेवलं आहे की मी कामात असतो दिवसभर, तुम्ही एकदा फोन करायचा, मी तुम्हाला उत्तर देईन. 2दा करायचा, त्याचं कारण पण सांगितलं आहे कशासाठी करायचं. आणि 3ऱ्यांदा जर केला तर सगळं कामधंदा सोडून मी त्यांचा फोन पहिला उचलतो. म्हणजे त्याची एक सिव्हिअरिटी असते, कुठल्या गोष्टीची कशी करावी, बरोबर केलं. सो दॅट इज हाऊ. सो प्लीज डोंट कॉल मला. मग ते मी डायवर्ट होतो बोलताना, काहीतरी वेगळंच जातं. मग मेसेज करा नक्की. तुम्हाला परत मी तुम्हाला शब्द दिला मी, आय एम गिविंग यू प्रॉमिस. In all respect, I will ensure that you get every support of studies from me. Okay? Thanks. So speed with which reaction takes place is rate of reaction, nothing else. Okay? आता या rate of reactions ला कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो? Which all factors can affect the rate of reaction, that is what we have to study. तिथे एक 8-10 लाईनचा पॅरेग्राफ दिलाय पहा पुस्तकामध्ये.
हां, तिथं त्यांनी असा मोठा पॅरेग्राफ दिला आहे. त्याचा सारांश एवढा आहे की स्पीड विथ विच रिॲक्शन टेक्स प्लेस. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट त्याच्या खाली येणार. ही झाली याची डेफिनेशन किंवा याचा अर्थ. डेफिनेशन म्हणू शकणार नाही, अर्थ. नाव व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. राईट डाऊन फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. फॅक्टर्स अफेक्टिंग rate of reaction. So which are the factors affecting the rate of reaction ते आपण स्टडी करायचं आहे. कुठले कुठले फॅक्टर. आता तुम्हाला मगाशी सांगितलं मी, एक रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये मेटल्स आहेत, ॲल्युमिनियम, झिंक, मॅग्नेशियम, आयर्न, लेड यांची हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबरचे रिॲक्शन्स आहेत. सम मेटल्स रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड as soon as you put those metals in that hydrochloric acid and hydrogen gas is formed. And some metals, when react with hydrochloric acid, hydrogen gas is formed, but you need to provide the heat. का रे बाबांनो, काहीच, फक्त काही मेटल हायड्रोक्लोरिक ॲसिडशी इमिजिएटली रिॲक्ट करतायत आणि काही मेटल रिॲक्टच करत नाही आहेत, त्यांना हीट प्रोव्हाइड करावी लागते. का? द आन्सर इज व्हेरी 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 इझी. रिॲक्टिव्हिटी. जे मेटल जास्त रिॲक्टिव्ह आहेत they react very fast with HCl immediately, without any support, without any heat, without any external efforts. त्यांना काहीही करावं लागत नाही, त्यांना जवळ आणलं की ते रिॲक्ट होतात, हायड्रोजन गॅस इज गिवन आउट. पण काही मेटल्स जे रिॲक्टिव्हिटी सिरीज आपली आहे ना, तुम्हाला सांगितलं होतं, आता माहीत नाही तुम्ही, मी सांगतो ते केलात तर फार उत्तम. रिॲक्टिव्हिटी सिरीज जे बाजूला होती इथं लिहून दिलेली, त्यामध्ये पहा, जे हायली रिॲक्टिव्ह म्हणून लिहिलेले असतात ना, मेटॅलर्जी म्हणून नावाचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते मिळेल. ते पटकन रिॲक्ट होतात HClशी. पण खालचे जे आहेत लेस रिॲक्टिव्ह, ते रिॲक्ट होत नाहीत. फॉर एक्झाम्पल आय विल टेल यू, आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे, राईट डाऊन नेचर ऑफ द रिॲक्टन्स. या पॉईंटबद्दल मी बोलत होतो. फॅक्टर्स अफेक्टिंगमध्ये सगळ्यात पहिला लिहा नेचर ऑफ रिॲक्टन्स. नेचर ऑफ रिॲक्टन्स. नेचर ऑफ रिॲक्टन्स. रिॲक्टन्स कुठल्या नेचरचं आहे त्याच्यावरती अवलंबून. नेचर म्हणजे काय? रिॲक्टिव्हिटी. कोण लवकर रिॲक्ट होतो, जसं आपला सोडियम आहे, त्याच्यापेक्षा पोटॅशियम पाहिलं तर बघा, कारण त्याचा साईज मोठा आहे, पटकन देतो तो इलेक्ट्रॉन, हायली रिॲक्टिव्ह. मॅग्नेशियम कमी रिॲक्टिव्ह आहे, कारण सोडियमपेक्षा त्याचा ॲटॉमिक साईज छोटा आहे. त्याचा मॅग्नेशियमचा न्यूक्लियस त्या इलेक्ट्रॉनवरती जादा फोर्स लावून ठेवतो, त्याला काढून घ्यायला जास्त ताकद लावावी लागते, म्हणून तो लेस रिॲक्टिव्ह. सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर टू मॅग्नेशियम. बघा तो जास्त वरती असणार आहे की मॅग्नेशियमच्या. परत बाजूला लेफ्ट साईडला रिॲक्टिव्हिटी सिरीज लिहा, आणि मी तुम्हाला जे सांगतोय ते करायचं. रिॲक्टिव्हिटी सिरीज तुम्हाला पाठ झाली पाहिजे बाळांनो. मी काही लोकांच्या ओरल एक्झामिनेशन्स, काही लोकांच्या सिलेक्शनमध्ये जाणार बाळांनो. मी जे खरोखर विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्यासाठी मी झूम प्लॅटफॉर्म निर्माण करणार, त्यांची ओरल एक्झाम घेणार, त्यांच्याशी डिस्कस करणार, त्यांच्या कुशंका ऑनलाईन सॉल्व करणार. ठीक आहे ना? तर तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास कराल
तितकी तुम्हाला माझ्याकडनं सुविधा आणि प्रोत्साहन मिळत जाईल. बरोबर. सो राईट डाऊन के, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, Mg, Al, Zn, Fe आयर्न, टिन, Sn. टिनचं विचारलं होतं, भरपूर लोकांनी पाठवलं, काही लोकांनी हे लिहिलं Ti, चुकीचं आहे ते. लेड, Cu, हे नाही आहे हां, तिथे नावं दिलेत त्यांनी. मर्क्युरी Hg, सिल्वर Ag, गोल्ड Au. आय होप यू आर वॉचिंग दिस. Hg, Ag, Au. आता लक्ष द्या, हे बघा, आता पुस्तकात दिले नेचर ऑफ रिॲक्टंट्स, हे सगळे हायली रिॲक्टिव्ह आहेत. दे रिॲक्ट विथ वॉटर. दिस वन मेटलर्जीमध्ये आत्ता लक्ष देऊ नका. त्याच्यानंतर आता जेवढं फक्त नेचर ऑफ रिॲक्टंट्स अंडरस्टँड करायसाठी सांगतोय, जास्त याच्यावरती भर देऊ नका, पण हे पाठ असणं गरजेचं आहे. हे फार फास्ट रिॲक्ट करतात. इनफॅक्ट दे रिॲक्ट विथ वॉटर ऑल्सो. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, Fe, टीन आणि लेड, हे जे आहेत ना, लिहून ठेवा, कारण सांगतो तुम्हाला. हे इथंपर्यंत दे रिॲक्ट विथ ॲसिड. हे वॉटरशी पण रिॲक्ट करतात. वॉटरशी, साध्या पाण्याशी रिॲक्ट विथ वॉटर करतात ते. ओके, बस आपल्याला एवढंच हवं आहे आता. ठीक आहे. आता हे जे मी तुम्हाला लिहिलं आहे ह्याचं कारण आहे, इट मीन्स दे ऑल्सो रिॲक्ट विथ वॉटर. सिम्पल वॉटर बरोबर ते रिॲक्शन करतात. आणि व्हॉट अबाउट दिस टिल Pb, दे रिॲक्ट विथ ॲसिड. सो आपल्याला नेचर ऑफ रिॲक्टन्स आणि ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड याच्याबद्दल पुस्तकात दिलं आहे, तर आपण फक्त तेवढाच विचार करूया. ओके, त्यासाठी तुम्हाला हे मी लिहून दिलं. त्यांनी सांगितलेलं आहे ॲल्युमिनियम अँड झिंक. राईट डाऊन. Reaction of aluminum and zinc with dilute hydrochloric acid, hydrogen gas is liberated. Write down. Reaction of aluminum and zinc with dilute HCl, H2 gas is liberated. लिबरेटेड म्हणजे गिवन आउट. छान वर्ड आहे, माहीत नसेल तर शिकून घ्या. गिवन आउट, लिबरेट करणं म्हणजे काढणं, निघून जाणं, निघणे. मी लिबरेट झालो, त्याला मी लिबरेट केलं, असं वेगळीकरण. दॅट इज लिबरेटेड. अँड वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ दीज मेटल्स आर फॉर्म्ड. अँड का पेन उठत नाहीत? एक मिनिट बाळांनो, काही प्रॉब्लेम आहे, आय डोंट नो. सगळ्या पेनांच्या मध्ये शाई तर भरली होती मी. एनिवेज लिहा. अँड वॉटर सोल्युबल सॉल्ट्स आर फॉर्म्ड. Aluminium and zinc with dilute HCl, हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. म्हणजे ही रिॲक्शन जेव्हा होते, फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम प्लस HCl, नंतर करू सगळं. आता एकदम याच्यामध्ये तुम्ही बॅलन्सिंग पण शिकायचं आहे. AlHCl प्लस जे फॉर्म होतं ते AlCl3 आणि H2 गॅस. अँड वॉटर सोल्युबल आहे म्हणजे काय होणार? पाण्यामध्ये विरघळणारे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स, पाण्यामध्ये विरघळणारे सॉल्ट्स फॉर्म करतात. म्हणजे हा पाण्यामध्ये विरघळणारा ॲल्युमिनियमचा सॉल्ट आहे. सॉल्ट Al इज अ प्लस आयन, Cl इज अ मायनस आयन, कॅटायन अनायन, सॉल्ट, सोडियम क्लोराईड, तसंच ॲल्युमिनियम क्लोराईड. कळलं? आयोनिक कंपाऊंड. नाव आता पहा, याच्यामध्ये बॅलन्सिंग आहे का पहा. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आहे, Al+3.
chlorine needs 1 electron each to fulfill its octet, outermost shell. मग क्लोरीन Al कडे द्यायला 3 आहेत, म्हणून Al ॲल्युमिनियम आपले 3 इलेक्ट्रॉन प्रत्येकी एक एक क्लोरीन ॲटमला देतो आणि AlCl3 फॉर्म झालं. बरोबर? म्हणजे असं एका Cl ला दिलं, एका Cl ला दिलं, एका Cl ला दिलं, कारण हे यांची -1 व्हॅलन्सी आहे आणि ह्याची +3 आहे, म्हणून AlCl3 फॉर्म झाला. आता जेव्हा तुम्ही इथं 3Cl लिहिलंय त्यावेळी इथं काय लिहिणार? इथं एकच HCl आहे. बॅलन्सिंग शिकायचं आहे आपल्याला. मी असंच तुम्हाला एक एक वेळा बॅलन्सिंग शिकवणार. मी इथं त्याला 3 लिहितो पहिल्यांदा, म्हणजे 3Cl झालं. पण मी 3 लिहिताना एक Al एकच आहे, एक Al आहे, आपला मॅटर संपला सध्या तरी. पण 3HCl लिहिताना हायड्रोजन 3 झाले, पण इथं 2च आहेत. मग आता 6HCl जर मी लिहिलं इथे, तर Cl किती झाले? तर मी इथं, कारण कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा हायड्रोजन इथं जर 3 लिहिलं असतं तर 3H किंवा 3H नावाचा काही प्रॉडक्ट नाही आहे. H नावाचा ॲटम हा ॲटम एक्झिस्टन्समध्ये नसतो. जे असेल 3H2, 6H2, 10H2, लाख H2, 1H2 असं असणार आहे. 1/2 H2 असं नसतं, अपूर्णांकात नसतं कधी. दे रिॲक्ट इन होल नंबर्स. मॉलिक्यूल रिॲक्ट्स इन होल नंबर्स. तर इथं 6HCl आहे, तर मी काय करणार, 6 म्हणजे 3 2 6, 3 × 6, 3 हायड्रोजनचे मॉलिक्युल्स, 3H2, 3 2 6. मग आता 6HCl आहे, तर मी इथं 2 लिहिलं, 2 × 3 6Cl. पण इथं 2 ॲल्युमिनियम झाले, म्हणून मी इथं 2 लिहिलं. नाव इट इज बॅलन्स्ड. पहा, 6 ॲटम ऑफ हायड्रोजन, 6 ॲटम ऑफ हायड्रोजन, 6 atoms of chlorine, 6 atoms of chlorine, 2 atoms of aluminium, 2 atoms of aluminium. Got it? So this is how you should balance. Balancing शिकलो आपण रिॲक्शन मध्ये. मेटलची रिॲक्शन ॲल्युमिनियम हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर शिकलो आणि AlCl3 फॉर्म झाला. कशा पद्धतीने बॅलन्सिंग करायचं ते पण शिकलो. आणि आपण हे एक शिकलो की ॲल्युमिनियम अँड Zn विथ डायल्यूट HCl गिव्स आउट लिबरेट H2 गॅस अँड फॉर्म वॉटर सोल्युबल सॉल्ट्स. वॉटर सोल्युबल सॉल्ट्स आर फॉर्म्ड. हे लिहिल्यानंतर हे वॉटर सोल्युबल सॉल्ट आहे. हायड्रोजन लिबरेट झाला, हे शिकलो एक स्टेप. दुसरी स्टेप शिकलो हाऊ टू बॅलन्स इट. आता काय शिकायचं आहे? ही रिॲक्शन होण्यासाठी आणखीन काही करावं लागतं का? ही रिॲक्शन ऑटोमॅटिकली होते ॲल्युमिनियम HCl मध्ये घातल्या हे बघायचं आपल्याला. तर द रिॲक्शन ऑफ ॲल्युमिनियम टेक्स प्लेस फास्टर ॲज कम्पेअर टू झिंक मेटल. आता झिंकची पण रिॲक्शन तुम्हाला दिलेली नाही आहे बाळांनो, म्हणून मी लिहित नाही, पण एक रिॲक्शन बॅलन्सिंगसाठी तुम्हाला दिलेली आहे मी. Zn आणि ॲल्युमिनियमच्या रिॲक्शन्स हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर मेटल्सच्या रिॲक्शन हे मेटॅलर्जीमध्ये आहेत, आत्ता नको. फक्त ही रिॲक्शन एक लिहून घ्या, कारण बॅलन्सिंगसाठी तुम्हाला शिकवली ना म्हणून. What you can write down in word form: aluminum reacts with hydrochloric acid to give aluminum chloride and हायड्रोजन गॅस. असं लिहा वर्डमध्ये आणि मग त्याला लिहून त्याचे फॉर्म्युले लिहून बॅलन्सिंग करायचा प्रयत्न करा. So this is what I wanted to teach you, that aluminum reacts much faster than zinc. It is depending upon the reactivity, कारण aluminum is at the top of above the Zn in the reactivity series, and that's what nature of reactants, reactivity. It depends upon the reactivity. The more reactive element react faster with dilute HCl as compared to zinc. ॲल्युमिनियम प्रश्न असा विचारतील, ॲल्युमिनियम रिॲक्ट्स मच फास्टर विथ डायल्यूट HCl आहे का फक्त HCl आहे? कारण ही रिॲक्शन मी केलेली आहे. कारण ही रिॲक्शन आपण केलेली, रेकॉर्ड पण केलेली, आणि त्यावेळी मला आठवते की मी 5 ml 100 ml मध्ये घातलं होतं HCl. सो इट इज डायल्यूट. So dilute HCl, H2 gas is liberated. Now here if you see aluminum and zinc you can put word react here. I think that much you understand. React with dilute HCl, hydrogen gas is liberated
and water soluble salts are formed. ही झाली reaction. But what they are trying to tell you that aluminum reacts faster than Zn. Write down. Aluminum reacts faster than zinc. Why? That is again a big question, right? And that question is answer nature of reactants. What is the nature? Aluminium is more reactive than zinc. That is nature. So I think you understand. Because aluminium is more reactive than the zinc, aluminium reacts faster with hydrochloric acid. That's enough. That much is enough. Nature of reactants. So here the chemical reaction का जो rate है, rate of reaction depends upon the nature of reactants. Aluminium more reactive than Zn, so the reaction of aluminium with dilute HCl is faster as compared to reaction of zinc with dilute HCl. Okay, we will go ahead now. Size of the particles of reactants. Size of particles of reactants. Write down. हे इथं असंच असू दे. आता झालं, याचा संबंध संपला, पण हे लिहून घ्या आणि आपल्या समोर ठेवा बाळांनो. ज्या पद्धतीने तुम्हाला पिरियॉडिक टेबल समोर ठेवायला सांगितलंय त्या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी सिरीज म्हणतात याला ऑफ मेटल्स, हे तुम्ही तुमच्या बाजूला लिहून ठेवत जावा. फार महत्त्वाचं आहे ते. ओके, 20 मिनिटं आहेत. सो नेचर ऑफ रिॲक्टंट्स आपलं रेट ऑफ रिॲक्शन संपून जाईल आणि उद्या हा चॅप्टर संपेल बरं का. परवाच्या दिवशी आपण चालू करतो आहे इलेक्ट्रिक फिजिक्सचा चॅप्टर. आता ग्रॅव्हिटेशन झालं, आपण वी विल गो विथ सिक्वेन्स वॉट एव्हर इज गिवन इन द बुक, त्या पद्धतीने जाऊ आपण. सो साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. Size of the particles. Size of the particles of reactants. का कोणाष्टक मला फार गाणं म्हणावं असं वाटायला लागलं. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. मला गाणं फार आवडतं. ते काय सुंदर आहे आणि मराठी गाणी खरोखर सुंदर आणि पूर्वीची गाणी तर अतिशय सुंदर. साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. आता इथं सिंपल सांगतो मी तुम्हाला. पुरणाच्या पोळ्या करते की नाही, पुरणाच्या पोळ्या घरी पहा. आईला विचारा, आई गुळाचं कसं करतेस ग तू, गुळ कसं करतेस. आई काय करते माहिती आहे गुळाचं, गुळ जेव्हा मार्केटमधनं आणतात ना त्यावेळी त्याचे तुकडे 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 असे करते पहिल्यांदा. ती असाच अख्खा गुळ ती घालत नाही, छोटे छोटे तुकडे करतात. साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. सिंपल. आलं चिरून ज्यावेळी घालतात, अखंड आलं घालतात का बघा, चेचून घालतात. सफिशियंट आहे एवढं समजण्यासाठी. कुठलीही गोष्ट जर लवकर कराय, आता आईस्क्रीमवाला जो तुमचा आईस्क्रीम करतो बघा, तो पण ज्यूस बार वगैरे मध्ये तुम्ही जर गेलात, ज्यूस तुम्ही घेतलात तर तो अखंड आईस घालत नाही, आईसला असं फोडून घालतो, लवकर विरघळतो. साइज ऑफ द पार्टिकल इज मोर, द रेट ऑफ रिॲक्शन विल इन्क्रीज. सिंपल. नेचर मधले एक्झाम्पल आपण शिकलो. आलं बारीक करून घालते आणि काही काही गोष्टी घरात करतात बघा. खडी साखर बारीक करून घालतात काही काही मध्ये. पिठी साखर म्हणतो बघा आपण, एक अशी साखरेची पावडर पण मिळते. डेफिनेटली इट विल. तुम्ही बघा लिंबू सरबतमध्ये तुम्ही साखरेची बारीक बारीक पार्टिकल असतात. साखर पण पार्टिकल बेस आहे आपल्या घरातली जी असते, आणि त्याची पावडर बघा. पटकन तुम्हाला 2 ग्लास घ्या, एकात पावडर घाला साखरेची आणि एकामध्ये साखर नॉर्मल साखर जे घरातली आहे ती घाला आणि चमच्याने त्याला हे करा. कुठलं पटकन तुम्हाला गोड लागतं किंवा विरघळतं बघा. डेफिनेटली इट विल बी
द ग्लास वेअर देर इज अ पावडर्ड साखर इज यूज्ड. पावडर्ड साखर मस्त आहे ना मराठी आणि इंग्लिश. पावडर्ड शुगर इज यूज्ड. ते तुम्ही बघा, तुम्हाला ते पटकन त्याच्यामध्ये ते विरघळेल आणि तुम्हाला लवकर सरबत प्यायला मिळेल. साइज ऑफ द पार्टिकल मॅटर्स हिअर. दे डू अफेक्ट ऑन रिॲक्शन्स. द साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टन्स अफेक्ट ऑन रिॲक्शन. आणि कुठल्या कुठल्या अशा वस्तू आहेत त्या तुमच्या डोळ्यासमोर आणा किंवा तुम्ही ते स्टडी करा. सो याच्यामध्ये असं फार मोठं काही त्यांनी दिलेलं नाही आहे. दे हॅव टेक पीसेस अँड पावडर ऑफ अ शहाबाद टाईल. आता तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी की कॅल्शियम कार्बोनेट नावाचा एक प्रकार तुम्हाला काल रिॲक्शनमध्ये मगाशी सांगितला. कॅल्शियम कार्बोनेटला हीट केलं की कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. तर ते कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तेच शहाबादी फरशी. तुमच्या घरी पूर्वी आईबाबांना माहीत असेल किंवा देवळामध्ये पण तुम्हाला आता दिसेल की काळ्या रंगाच्या फरशा आहेत अशा, त्या शहाबादी फरशा. आणि आय थिंक कडाप्पा ऑल्सो मे बी, आय डोंट नो. शहाबाद नावाचं गाव आहे बहुतेक, त्याच्याशी काहीतरी रिलेटेड असेल. शहाबाद म्हणून मला वाटतंय आंध्रामध्ये. आणि ह्या गोष्टी आंध्रामध्ये खूप आहेत बरं का बाळांनो. कधी गेलात तर पहा तुम्ही, व्हिजिटला वगैरे गेलात तर हैदराबादच्या बाजूला नालगोंडा शहर आहे. कडाप्पा आपण जे म्हणतो ना असे, ते तुमच्या घरामध्ये आईबाबांना माहिती आहे बघा, ज्यांच्या घरी किचन कट्टा वगैरे कडाप्पा, ते कडाप्पा नावाचं गाव आहे. CUDDAPH. तिरुपती जाताना तुम्ही लागतं ट्रेनमधून वगैरे गेलात तर बहुतेक. मग मी गेलो आहे त्या गावी. मी सगळं आंध्र प्रदेश, अगदी तिरुपतीला तर मी आठवड्यातनं एकदा जायचो तिथं. बिकॉज आय वॉज वर्किंग. तर तिथं ते कडाप्पाचे ग्रॅनाईटचे मार्बल्स, चिमाकृती गॅलक्सी वगैरे इथं भरपूर आहेत. तिथं गेलात तर पहा कधी, तुम्हाला कळेल. तर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे जे शहाबाद टाईल इन इक्वल वेट्स इन 2 टेस्ट ट्यूब्स. पण त्यांनी काय सांगितलं आहे की शहाबादची जी फरशी आहे, टाईल्स म्हणजे फरशी, तुम्ही इक्वल क्वांटिटीमध्ये घ्या, मोजा. 2 तुकडे घ्या, फॉर एक्झाम्पल 100 ग्रॅम. आणि एका तुकड्याचे बारीक बारीक पीसेस करा आणि एका तुकड्याचे कंप्लीट पावडर करा, असं त्यांनी सांगितलं. टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबाद टाईल इन इक्वल वेट्स इन 2 टेस्ट ट्यूब्स. ॲड 10 ml डायल्यूट HCl इन ईच ऑफ द टेस्ट ट्यूब्स. म्हणजे तुम्ही समजा अशी टेस्ट ट्यूब घेतली, दॅट इज वॉट दे हॅव टोल्ड. याच्यामध्ये तुकडे घ्या शहाबाद टाईल आणि याच्यामध्ये तुम्ही पावडर घ्या त्याची. वजन सेम बरं का, 100 ग्रॅम, 100 ग्रॅम बोथ. नाहीतर मग त्याला महत्त्व राहणार नाही वजन जर वेगळं असेल तर, हो की नाही. तर याच्यामध्ये डायल्यूट HCl ॲड करा. हे लिहा बाळांनो, छान आहे असं. म्हणजे पिक्टोरियल जेवढा स्टडी कराल तेवढं छान होतं. डायल्यूट HCl आणि याच्यामध्ये 100 ग्रॅम शहाबाद टाईल असं लिहा. मेदक डिस्ट्रिक्टमध्ये आहे. मेदक डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेशमधलं मेदक डिस्ट्रिक्ट, तिथं शहाबाद नावाचं गाव आहे. सो डायल्यूट HCl याच्यामध्ये घालायचं. अँड ऑब्झर्व द रिॲक्शन. डेफिनेटली पावडर फॉर्मची जी तुम्ही शहाबाद टाईल जिथं यूज केला, दॅट रिॲक्शन विल हॅपन फास्ट. रिॲक्शन टेक्स प्लेस फास्टर. असं छानपैकी पिक्टोरियल बनवा आणि इथं लिहा पावडर्ड फॉर्म. प्रोवाइड्स more surface for reaction. आता पहा, हातावरती मोठा जर आईसचा तुकडा ठेवला तर फक्त तुमच्या संपर्कात खालचा तळ आणि तेवढा चला. जर तुकडे करून तुमच्या हातामध्ये ठेवले तर सरफेस एरिया जो आईसचा तुमच्या हाताच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे तो वाढणार की नाही. असा जर तुम्ही आईस तुमच्या हातावरती ठेवला असा उभा, हे तुमचा हात आहे तर हात छानपैकी काढतो असं. पण हेच जर तुम्ही आईस हातावरती जेव्हा ठेवाल
तुकडे तुकडे करून, तर बघा सरफेस एरिया वाढला ना, जो हाताच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आहे, आईसचा सरफेस एरिया वाढला. So because of particles, the surface area in powdered form, the surface area of the reactants which is coming in contact with the other reactant definitely will increase. जेव्हा तुम्ही त्याला हीट कराल, जास्त हीट ॲब्सॉर्ब लवकर फास्ट इकडे होणार, because more surface area is provided by the reactant. Here reactant is not providing the more surface area because size of the particle here is more, here is less. सिंपल लिहिलेलं आहे मी इथं. पावडर्ड फॉर्म प्रोव्हाइड्स मोर सरफेस एरिया फॉर रिॲक्शन, सो रिॲक्शन टेक्स प्लेस फास्टर. पुस्तकात तेच असलं पाहिजे. असू दे, त्यांनी सरफेसचा वापर केलेला नाही आहे एवढंच, ठीक आहे. तो यू कॅन राईट डाऊन एवढंच की रिॲक्शन टेक्स प्लेस फास्टर इन केस ऑफ पार्टिकल्स, कारण तुम्हाला सरफेस एरिया म्हटलेलं नाही आहे, साईज ऑफ पार्टिकल्स म्हटलेलं आहे, पण त्याचा तोच अर्थ आहे. तो साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टन्स मॅटर्स मोर, ही रिॲक्शन तुम्हाला फास्ट बघायला मिळते एवढंच आहे. आणि काय तुम्हाला लिहिण्या इतपत नाही. मोर पार्टिकल नेचर, more smaller particles of reactants, same reactants will react faster than its bigger size particle. The smaller size particles of a substance will react faster than if the same substance used in a bigger particle form, or if the substance is used having bigger size particles. You should use the substance with smaller size particles, it will react faster. एवढंच. हे जे आहे सरफेस एरिया, हे चौकोनामध्ये लिहा, कारण तुमच्या पुस्तकात रेफर करायची तुम्हाला परमिशन नाही. कमी पार्टिकलचा साईज असेल, रिॲक्ट फास्ट होतं, एवढं लिहा. नेक्स्ट, कॉन्सन्ट्रेशन स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट प्रॉडक्ट्स पार्टिकल्स हायर इज द रेट ऑफ रिॲक्शन. तेच लिहिलेलं आहे, रिॲक्शन टेक्स प्लेस फास्टर. सो यू राईट डाऊन हिअर पावडर फॉर्म पार्टिकल्स, मोर सरफेस एरिया लिहायची आवश्यकता नाही, प्रोव्हाइड्स smaller particle size, so rate of reaction is high. आणि तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम कार्बोनेटला हिट केल्यावर काय होतं, आता हे सांगायला नको. when heated it gives calcium oxide solid plus CO2. ही रिॲक्शन आहे ती मग अशी दिलेली आहे तुम्हाला. कॅल्शियम कार्बोनेट डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणून पण यूज करू शकता, किंवा एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणून हीट द्यावी लागते तेव्हा कुठं ब्रेकअप होतं. नाहीतर घरामधल्या फरशा, सगळ्या घरामध्ये कार्बन डायऑक्साईडच व्हायचा. कॅल्शियम कार्बोनेटच्या असतात फरशा, शहाबादी फरशा. But when you heat, then it happens. So that is what? Two types of reaction. It is example of, see, decomposition. Upon heating, it decomposes into two substances, two products. So decomposition reaction ali, endothermic ali, because you need to provide the heat. And same calcium carbonate reaction, when heated in bigger particles and powdered form, it is observed that the powdered form of calcium carbonate reacts faster because nature of particles affect the rate of reaction. More smaller particles, more faster is the reaction. Okay, good boys, good girls. आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे, यू मस्ट हॅव फाउंड इन द अबव ॲक्टिव्हिटी दॅट CO2 इफरवसन्स इज फॉर्म्ड स्लोली विथ द पीसेस ऑफ शहाबाद टाईल वाईल ॲट अ फास्टर स्पीड विथ द पावडर. म्हणजे त्यांनी हेच म्हटलं की इथं जो CO2 CO2 असा तुम्हाला दिसतो, बोथ द केसेसमध्ये दिसणार, इथं फास्ट दिसेल बाहेर येताना. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्ट्स, पार्टिकल झालं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्ट्स. आता थांबा जरा वाजले किती बघूया, कारण उद्या आपल्याला हा चॅप्टर नाही, उद्या
हां, उद्या संपेल चॅप्टर, कारण रिॲक्शन्स महत्त्वाचे असतात, पॉईंट्स महत्त्वाचे समजावून सांगणं गरजेचं असतं, म्हणून वेळ लागतो. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वाजले किती? हो, 12:53 झाले. दोन्ही पॉईंट सांगतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्ट्स आणि कॅटलिस्ट हे आपण उद्या स्टडी करूया, बिकॉज माझं कॅल्क्युलेशन असं आहे की 45 मिनिट्सचं टीचिंग आणि कंटेंट किती असावेत, काय असावेत, 3 ते किंवा 4 दिवसामध्ये एक धडा संपायला पाहिजे. महिन्यातून आपल्याला जवळजवळ 2 ते 3 धडे संपवायचे. सो वी आर गोईंग विथ द वेल स्पीड, कारण आपल्याला किती 8 का 9 धडे आहेत फर्स्ट पार्टमध्ये. बायोलॉजी जो आहे तो पार्ट तुम्ही स्वतः करायला चालू करा. त्याचं कारण असं आहे बाळांनो, बायोलॉजीमध्ये जे काही लिहिलेलं असतं इट इज देअर. फॉर एक्झाम्पल एलिमेंटरी कॅनल जर तुम्ही वाचायला सुरू कराल, डायजेस्टिव्ह सिस्टम वगैरे, तर जे आहे ते आहे. पण एखादी गोष्ट तुम्हाला जे काही समजणार नाही जेव्हा किंवा अवघड पार्ट वगैरे असेल, आय विल डेफिनेटली कम अँड टेल यू अबाउट दॅट बायोलॉजीसाठी, काही प्रॉब्लेम नाही. सो अभी से स्टार्ट करो स्टडिंग बायोलॉजी, राईट. सो सिमल्टेनियसली तुमचं होऊन जाईल. मॅथ्स नथिंग टू वरी, बोथ पार्ट 1 पार्ट 2 वी विल डू फॅन्टॅस्टिक. आणि आता मी लिनियर इक्वेशन तुमचं या तरी वीकमध्ये संपणार नाही, पुढच्या वीकमध्ये संपेल, कारण तुम्हाला जास्त सम सॉल्व करावे लागतील. अभ्यासाची पद्धत गणिताची कशी आहे सांगतो तुम्हाला. माझ्याकडे जे विद्यार्थी येतात, आता रेट ऑफ रिॲक्शन्स तुम्हाला मी सांगितलं आहे, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक सांगितलं आणि रिॲक्टिव्हिटी सिरीज करायला सांगितली, फॅक्टर अफेक्टिंग ऑन द रिॲक्शन सांगितले, त्याच्यामुळे 2 पॉईंट सांगितले. सो 4 पॉईंट तुम्हाला सांगितले, 4चे 4 पॉईंट आजच्या आज परफेक्ट करा. दुसरी गोष्ट अशी आहे की अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा मी एखाद्या इन्स्ट्रक्शन्स देईन त्या इन्स्ट्रक्शन्स चांगल्या पद्धतीनं फॉलो करा. कदाचित येणाऱ्या मला कदाचित वर्ड काय तो कोणास ठाऊक, शनिवारी किंवा रविवारी येणाऱ्या किंवा एखादी सुट्टी जर मिळेल तर त्यावेळी मी तुमचं टाईम टेबल वीकचं बनवेन की कुठला अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. आता थोडंसं मला ते मी कधी कधी विसरतो माझ्या कामामध्ये, पण आदल्या दिवशी दॅट प्लॅनिंग हॅज टू बी गिवन टू यू. तर ही प्रोसेस मी चालू करतो आहे, आणि जेव्हा हे प्रोसेस चालू करेन त्यावेळी तुम्हाला ॲटोमॅटिकली रिव्हिजन्सचे प्लॅन मिळत जातील. अँड वेन यू स्टार्ट गेटिंग द रिव्हिजन प्लॅन्स, त्यावेळी यू विल दॅट टाईम यू विल अंडरस्टँड की यू आर अंडरस्टँडिंग द थिंग्स. आणि तुम्ही जेव्हा परीक्षा द्यायला जाता किंवा 8 दिवसांनी तुम्हाला तेच रिपीट झालेलं असेल आणि तुम्ही पाहाल की तुम्हाला पुस्तकात बघायची गरजच लागत नाही, तुम्हाला असंच लिहायला यायला लागलं आहे. That stage we have to reach, and for that we should have a effective periodic revision. ते आपण करायचं. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. येस, नाव राईट डाऊन युअर टुडेज स्टडी. कालचा जो स्टडी तुमचा झाला होता परवाचा, आय होप यू मस्ट हॅव डन. सो टुडे मॅथ्स राईट डाऊन, त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सरांनी आज काय शिकवलं, लर्निंग, आणि रिव्हिजनमध्ये लिहा. याच्यामध्ये लिहा पहिल्या पार्टमध्ये सिमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन जे आहे, सॉल्विंग सिमल्टेनियस इक्वेशन, बरोबर. सेकंड फिजिक्समध्ये लिहा, तुम्हाला करायचं आहे ग्रॅव्हिटेशन. हा चॅप्टर तुम्हाला आज संपवायचा आहे, अर्धा तास लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला केपलर्स लॉ मी करायला सांगितलं होतं आणि GM/r² करायला सांगितलं होतं, राईट. टुडे व्हॉट यू हॅव टू डू इज सेंट्रिपेटल फोर्स, सर्क्युलर मोशन करायचं आहे तुम्हाला, सर्क्युलर मोशन अँड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जो आहे ना, काय लॉ आहे तो, लॉ, हे लिहा तुम्ही, मी लिहित नाही संपूर्ण. त्याच्यामध्ये लिहिले ना, फोर्स बिटवीन द एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सो F इज इक्वल टू G/m/r². हे जे तुम्ही सॉल्व करता, G इज इक्वल टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, R इज द रेडियस ऑफ द अर्थ, M इज द मास ऑफ द अर्थ, स्मॉल m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, सो दॅट यू डू इट. देन व्हॉट अबाउट केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 to 20 इलेमेंट डेली लिहायचे आहेत.
रिॲक्टिव्हिटी सेरीज यू हॅव टू राईट डाऊन डेली. रिॲक्टिव्हिटी सेरीज तुम्हाला रोज लिहावी लागेल विदाऊट एनी रिझन, विदाऊट एनी प्रॉब्लेम. आणि आता या ज्या रिॲक्शन्स मी तुम्हाला आज एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, रेट ऑफ रिॲक्शनमध्ये ही एक रिॲक्शन दाखवली, नंतर ॲल्युमिनियम अँड झिंकबद्दल सांगितलं, पण त्या रिॲक्शन तुम्हाला आत्ता नाही आहेत, मेटॅलर्जीमध्ये आहेत. सो एक कमीत कमी 4-5 कॉम्बिनेशन रिॲक्शनची रिॲक्शन, त्याच्यानंतर रिॲक्शन्स रोज लिहायच्या. कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या खाली लिहा रिॲक्शन, त्याच्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शनच्या खाली लिहा डिकम्पोजिशन रिॲक्शन. आणि तुम्हाला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन नाही आहे तुमच्या पुस्तकात दिलेली, त्याने डेफिनेशन फक्त दिली आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. हे AB एक कंपाऊंड आहे, CD एक कंपाऊंड आहे, बोथ आर आयोनिक कंपाऊंड सपोज. तर A आणि C प्लस B आणि D असं काहीतरी होतं आहे, किंवा सॉरी A आणि C आणि B आणि D होत नाही, A आणि D प्लस B, A आणि D आणि C आणि B असं होतं. हे का सिक्वेन्स आहे ते पण तुम्हाला नंतर सांगेन. काहीतरी माझी विचारसरणी आहे त्याच्या मागे, ते समजावून मी सांगेन तुम्हाला रिॲक्शनच्या वेळी. सो 2 गोष्टी डिस्प्लेस होतात. यानं CD मधनं Dला डिस्प्लेस केलं आणि हा Dला डिस्प्लेस करताना स्वतः ह्याला सोडून दिलं आणि ह्याच्याशी गेला, म्हणून हे डबल डिस्प्लेसमेंट. डबल म्हणजे मला इथनं उठवलं, मी दुसऱ्याला उठवून त्याच्या चेअरवरती जाऊन बसला, 4 बसलेत समजा, कोणतरी एल्डरली आलं म्हणून उठून मी खुर्ची दिली, मग ते तिथं बसले, मी गेलो दुसऱ्याकडं, तो म्हटलं तू पण एल्डरली आहेस माझ्याकडे, तू बस इथे, म्हणून तो उचून गेला असं, आणि नंतर मांडीवर घेऊन बसलं, काहीतरी आपलं एक्झाम्पल असं. सो दिस इज वॉट डबल डिस्प्लेसमेंट, राईट. सो आपण आत्तापर्यंत सिंगल पाहिले ना, ZnSO4 प्लस Cu, Zn प्लस CeSO4, दॅट इज वॉट वी हॅव सीन. रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये कॉपर लहान आहे, ZnSO4 प्लस CuSO4 प्लस Zn, तो Zn विल डिस्प्लेस Cu बिकॉज Zn इज मोर रिॲक्टिव्ह दॅन Cu. लॉजिकली आन्सर देऊ शकतो आपण, प्रत्येक वेळी पाठ गोष्टी असायला कारण नाही आहे. पण हे जेव्हा तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सिरीज पाठवेल, मी तुम्हाला जर विचारलं तर काय होईल बाळांनो जर CuSO4 Znशी रिॲक्ट झालं तर, यू कॅन टेल सर Zn विल रिमूव्ह Cu फ्रॉम इट्स कंपाऊंड, isn't it? Zn will form ion and will remove copper ion from its copper sulfate. That is how. So we will stop for today. We'll meet tomorrow by 11:30. आज थोडासा 5-10 मिनटं वेळ झाला, काही विद्यार्थी जॉईन करायचे होते, त्यांची वाट पाहत होतो. सो असू दे, आपल्याला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे आणि आपली ही शाळा आहे. सो सी यू बाय टुमॉरो ॲट 11:30. आणि सांगितलेला अभ्यास व्यवस्थित करा, डायरी मेंटेन करा, फार महत्त्वाचं आहे. चलो बाय.